नमस्कार. महाराष्ट्राला 2 विधानसभा आहेत का? कधीतरी हा प्रश्न नक्कीच पडला असेल नाही का? चला तर पुढच्या फक्त 5 मिनिटात या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि विधानसभा विरुद्ध विधान परिषद यामधला नेमका फरक काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हो, जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण विषय आवडत असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. आपल्या महाराष्ट्रात खरंच 2 सभागृह आहेत. एक आहे विधानसभा, ज्याला आपण लोअर हाऊस म्हणतो, आणि दुसरं आहे विधान परिषद म्हणजेच अपर हाऊस. या संपूर्ण सिस्टमला द्विगृही कायदे मंडळ किंवा इंग्रजीमध्ये बायकॅमरल लेजिस्लेचर असं म्हणतात. पण एक मिनिट, ही 2 सभागृहांची व्यवस्था का प्रत्येक राज्यात आहे? तर नाही. खरं तर ही खूपच रेअर आहे. आपल्या अख्ख्या भारतात फक्त 6च राज्यांमध्ये ही पद्धत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. फक्त ही 6 राज्य. आणि ही सगळी रचना ही कुठून आली? तर ही थेट आपल्या भारतीय संविधानातून येते. विशेषतः कलम 168 मध्ये याची स्पष्ट तरतूद केलेली आहे. म्हणजे बघा, हे सगळं एका मजबूत, कायदेशीर आणि लोकशाहीच्या चौकटीत बसवलेलं आहे. आता आपण जरा पुढच्या भागाकडे वळूया. ही विधान परिषद नक्की आहे कशासाठी? तिचा उद्देश काय आहे? आणि हो, तिच्या भोवती नेहमी काही ना काही वाद का असतो? चला जाणून घेऊया. आता यामागचा मूळ उद्देश खूप चांगला आहे. विधान परिषदेची स्थापनाच यासाठी झाली होती की शिक्षण, कला, समाजसेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या हुशार आणि अनुभवी लोकांना थेट निवडणुकीच्या राजकारणात न अडकवता कायद्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेता यावं. पण उद्देश इतका चांगला असूनही इथेच खरा वाद सुरू होतो. अगदी 2023च्या निवडणुकीतही हा मुद्दा खूप गाजला. अनेकदा असा आरोप होतो की विधान परिषदेचा वापर तज्ज्ञांपेक्षा राजकीय सोयीसाठी जास्त होतो, म्हणजे निवडणुकीत हरलेल्या नेत्यांना पुन्हा संधी देण्यासाठी. आणि म्हणूनच तिला काही वेळा उपहासाने सत्ताधारी पक्षाचं पुनर्वसन केंद्र असंही म्हटलं जातं. चला आता जरा खोलात जाऊया. आपल्या संविधानाच्या मूळ आराखड्यात डोकावूया आणि बघूया की कलम 168 ते 179 या दोन्ही सभागृहांची रचना आणि कामकाज कसं ठरवतात. आता हे खूपच इंटरेस्टिंग आहे. परिषदेची निवड प्रक्रिया कशी होते हे बघा. इथे आपण थेट मतदान करत नाही. कलम 171 नुसार सदस्य वेगवेगळ्या गटांमधून निवडले जातात. 1/3 सदस्य आमदारांमधून येतात, 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, तर काही पदवीधरांमधून, काही शिक्षकांमधून निवडले जातात आणि उरलेले सदस्य थेट राज्यपाल नामनिर्देशित करतात. खरंच किती वेगळी आणि वैविध्यपूर्ण निवड प्रक्रिया आहे ही. आणि याच अनोख्या रचनेनुसार महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण सदस्यांची संख्या आहे 78. चला आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. विधानसभा आणि विधान परिषद यांची समोरासमोर तुलना करून पाहूया, म्हणजे यांच्यातला फरक अगदी स्पष्ट होईल. सर्वात आधी विधानसभा. आपल्या महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत, जे थेट आपल्या मतदानाने निवडून येतात. हा तक्ता बघा. 4 मुख्य फरक लगेच लक्षात येतील. पहिला, सदस्य संख्या. विधानसभेत 288, इतर परिषदेत फक्त 78. दुसरा, निवडणूक पद्धत. आमदार थेट जनतेतून येतात, तर परिषद सदस्य अप्रत्यक्षपणे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक, कार्यकाळ. विधानसभा दर 5 वर्षांनी बरखास्त होते, पण विधान परिषद हे एक स्थायी सभागृह आहे. ते कधीच पूर्णपणे बरखास्त होत नाही, त्याचे सदस्य टप्प्याटप्प्याने निवृत्त होतात. आणि चौथा फरक म्हणजे नेतृत्व. विधानसभेचे प्रमुख असतात अध्यक्ष, तर परिषदेचे असतात सभापती. सोप्या भाषेत सांगायचं तर विधानसभा थेट सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करते, तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं. तर विधान परिषद ही शिक्षक, पदवीधर आणि स्थानिक संस्थांमधल्या प्रतिनिधींसारख्या विशेष गटांचं प्रतिनिधित्व करते. चला तर मग आता शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. महाराष्ट्रात ही दुहेरी सभागृह प्रणाली असण्याचं नेमकं महत्त्व काय आहे? आपल्या राज्याच्या कारभारात त्यांची नक्की भूमिका काय? विधानसभा म्हणजे खरं तर आपल्या राज्याची छोटी संसद. लोकांच्या आशा आकांक्षांचं थेट प्रतिबिंब इथे दिसतं आणि राज्यासाठीचे सगळे महत्त्वाचे कायदे इथेच तयार होतात. आणि विधान परिषद ती एका वरिष्ठ सभागृहाची भूमिका बजावते. जसं केंद्रात राज्यसभा आहे, तसंच राज्यात विधान परिषद. विधानसभेने घाईघाईत घेतलेल्या निर्णयांवर पुन्हा विचार करणं, त्यावर सखोल चर्चा करून कायद्यांना अधिक पक्क बनवणं हे तिचं महत्त्वाचं काम आहे. ती एक प्रकारे सेफ्टी चेक म्हणून काम करते. तर ही होती माहिती महाराष्ट्राच्या 2 सभागृहांबद्दल. आता एक प्रश्न तुमच्यासाठी.
तुमच्या मतदारसंघातील आमदार कोण आहेत त्यांचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर एक लाईक नक्की करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आमच्या पुढच्या विश्लेषणामध्ये आपण विधिमंडळाचे अधिकार आणि विशेषाधिकार यावर सविस्तर बोलणार आहोत, जे कलम 194 ते 212 मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे ते पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. जय संविधान.